जय श्री कृष्ण जी। हे आजच्या अंताक्षरी या कार्यक्रमात कृपया सगळ्यांनी दक्षताही घ्यायची आहे की जेणेकरून आपल्या पाठीमागचा आवाज कुठलाही येणार नाही, जेणेकरून आपल्या सगळ्यांना अंताक्षरी सुंदर पद्धतीने खेळता येईल. आता मी काही महत्त्वाच्या सूचना जशा आपण गटावरती पाठवल्याच होत्या, पण एकदा मी परत सांगते सगळ्यांना. आपल्या इथे आपण 4 राऊंड घेणार आहोत. 4 राऊंड कसे असतील त्याची एक मी तुम्हाला माहिती देते. पहिला जो राऊंड असेल त्यामध्ये आपल्या रागिणी ताई पहिला एक श्लोक म्हणतील, प्रार्थना घेतील, त्यानंतर एक श्लोक म्हणतील. त्या श्लोकाच्या अंतिम अक्षरावरनं सर्वात पहिले केशव गटाकडनं सुरुवात होईल. केशव गटातल्या उज्ज्वला ताई, म्हणजे प्रत्येकाची नावं घेईल. ज्याचं नाव घेतलं जाईल तो साधक काय म्हणणार आहे, श्लोक म्हणणार. मग उज्ज्वला ताईंनी एक श्लोक म्हटल्यानंतर त्या अंतिम अक्षरावरनं श्लोक म्हटल्यानंतर त्याचा जो अंतिम अक्षर असेल त्याच्यावरनं माधव गटातल्या मंगलाताई म्हणतील. असा हा राऊंड प्रत्येकाला 2-2 श्लोक कंपल्सरी म्हणण्याचा आपल्याला संधी देतो. दुसरा राऊंड काय असणार आहे तर तो वैयक्तिक राऊंड असणार आहे. इथे थोडीशी आपली चपळता आवश्यक आहे आणि लक्षपूर्वक खेळणं सुद्धा महत्वाचं आहे. या राऊंड मध्ये काय असणार आहे की तुमच्या पुढे 10 श्लोक म्हटले जातील. म्हणजे आमच्या आयोजकापैकी काही पहिले 5 अर्चनाताई म्हणतील. एक श्लोक म्हटला की त्याच्या अंतिम वर्णावरनं ज्या साधक हात अशा पद्धतीने वर करायचा, फक्त वर करायचं. मी म्हणायचं नाही, अन्यथा तुमचे गुण कमी होतील. फक्त हात रेल म्हणजे असं असं हलवायचं आहे. पहिला साधकाला संधी दिली जाईल. जो पटकन हात वरती करेल त्याला संधी प्रथम दिली जाईल. आमचं सगळ्यांचं लक्ष आहे आणि त्यानुसार आम्ही नाव घेऊ तोच साधक काय करणार आहे म्हणणार. म्हणताना कृपया एक दक्षता घ्या की सर्वात पहिले आपल्याला अध्याय क्रमांक आणि श्लोक नंबर सुद्धा सांगायचा, जेणेकरून तो श्लोक परत होता कामा नये. जर तुमच्यापैकीच परत जर तो कोणी म्हटला तर तिथे तुमचे गुण कमी होणार आहे, ह्याची पण कृपया दक्षता घ्या. म्हणून काय करायचं, जेव्हा साधक एखादा श्लोक म्हणेल तेव्हा त्या श्लोक वरती किंवा अध्याय क्रमांक आणि श्लोक क्रमांक लिहून ठेवा, नाहीतर तिथे टिक करा की जेणेकरून तुम्हाला सुद्धा काय होईल, मदत होईल. दुसरा राऊंड असा 10 श्लोकांचा झाल्यानंतर तिसरा राऊंड जो येणार आहे तेथे तुम्हाला एक आयोजक अर्चनाताई पहिले केशव गटाला एक अक्षर देतील. उदाहरणार्थ जसं मी सांगितलं तर वरनं मी एकेकाचं नाव घेईल. आता केशव गटामध्ये सुद्धा 5 साधक आहेत. मी एकेकाचं नाव घेईल, त्यांनी वरनं एक 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 काय म्हणायचा, श्लोक म्हणायचा. मला येतं म्हणून मी सगळे म्हणत गेली असं करायचं नाही. आपल्याला जेणेकरून प्रत्येक साधकाला संधी मिळणं गरजेचं आहे, एवढं आपणही लक्षात ठेवायचं. आणि म्हणूनच मी ज्यांचं नाव घेईन त्यांनी त्यांनी त्याच्यावरनं फक्त अक्षरावरनं जास्तीत जास्त, याच्यासाठी 5 मिनिटं असणार आहे. 5 मिनिटामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त श्लोक वरनं म्हणायचे. असं मी एक्झाम्पल दिलं, उदाहरण दिलं. हा, ते कोणते अक्षर मिळणार ते त्या ताई ठरव. एक मिनिट. नंतर चौथा बोला अ ताई. पासन तुम्ही म्हटलात ना, तर जसं मी माझा उदाहरण दिलं, मी नाही नाही उदाहरण दिलं. नाही नाही, म्हणजे आता मी केशव गटात नाही, तर मी हा, एका शब्द म्हणायचा, मग समोर म्हणायचा की मी 2 म्हणायचे, तिने 2 म्हणायचे, असं काय करायचं, ते कसं एक एक करायचं? एक एक हा, एक 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 एका वेळी एकच म्हणा. मी हा. म्हणूनच म्हटलं आहे की मी नाव घेत जाईल प्रत्येकाचं, जेणेकरून प्रत्येकाला संधी मिळेल. हा, असं. दुसरं आहे आता चौथा गट जो असेल, चौथ्या गटामध्ये आता खऱ्या अर्थाने आपली काय होणार आहे, भगवद्गीतेची किती आपल्याला ओढ आहे किंवा भगवद्गीता आपल्याला किती पाठ आहे किंवा आपण त्याचं नित्य किती पठण करतो हे त्यावरनं लक्षात येणार आहे. चौथ्या राऊंड मध्ये तुमच्या समोर एक असं चॅलेंज देणार आहे की 2 आयोजक इथे एक केशव गटाला पहिले 3 राऊंड असणार आहे. त्याच्यामध्ये एकतर 2 श्लोक, पहिलं चरण फक्त, पूर्ण 2 श्लोक नाही. 2 श्लोकापैकी पहिलं चरण त्या म्हणतील तुम्हाला अध्याय ओळखायचा असेल, किंवा त्या सांगतील अध्याय 10 आणि त्याचं नाव काय आहे अच्छा. असंही त्या सांगू शकतील. ओके.
असं केशव गटासाठी एक आयोजक देतील आणि माधव गटासाठी दुसरे आयोजक देतील. एकंदरीत असे आपण चारही राऊंड काय करणार आहे, खेळणार आहोत. आणि प्रत्येक राऊंडला मार्क आहे. आणि कोणत्याही गटाकडनं मी किंवा परत जर तो श्लोक म्हटला गेला किंवा गोंधळ झाला तर तिथे तुमचे गुण हे कमी होणार आहे. एवढं फक्त लक्ष द्या. ओके. आणि जेणेकरून आमची सगळ्यांना संधी देण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे कृपया मी करू नका. प्रत्येकाला आपण संधी देणार आहोत. तेव्हा आपण आता सुरुवात करूया. प्रथम सुरुवात होईल प्रार्थनेने. ताई प्रार्थना. ताई 1 मिनिट आणि विचारायचं होतं की आपली 40 मिनिटांचीच आहे ना ही झूम मीटिंग? आवाज तो अभी भी आएगा। ये यथा मां प्रपद्यन्ते भजाम्यहम् मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः। श आलेला आहे, अक्षर श. उज्ज्वला ताई, केशव गटातल्या उज्ज्वला ताईंवरती श आलेला आहे. पहिले अध्याय सांगायचा आहे, अध्याय क्रमांक आणि श्लोक क्रमांक. आपल्याकडे या राऊंडसाठी 1 मिनिट आहे. श. दुसऱ्यांना सापडते का? हा 1 मिनिट ताई. हा ताई मी सांगू शकते का? कोण आहे? केशव गटातले आहे शक्नो नाही आलंय उज्ज्वला ताई. शक्नो अध्याय 15वा. श्लोक. हॅलो. श्लोक क्रमांक. अध्याय 5वा श्लोक क्रमांक 23. शक्नो एव यः सोढुं प्राक्शरीर विमोक्षणात् कामक्रोधोद्भव वेगं संयुक्तः सुखी नरः. र आला. र. माधव गट मंगलना ताई. होत आहे म्हणते, थांबा 1 मिनिट. हो हो 1 मिनिटच तुमच्याकडे येते. असे माधव गटातला दुसरं कोणी म्हणू शकत असेल तर हात वर करा फक्त आणि नाव सांगा. पहिले तुमचं नाव म्हणजे मला टिक मार्क उमा करता मोदी. येईल. ओके. हा बोला ताई. कोणता अध्याय? अध्याय 9वा आणि श्लोक 2. राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. म अक्षर आलेला आहे. आता केशव गटामध्ये विजयाताई म्हणणार आहे म. आता कोणीही हात वरती करू नका. त्यांना जर आलं नाही तर केशव गटामधून हात वर करा फक्त. केशव गटातून हात वर करा, ज्यांना येतं त्यांनी. विजयाताई म्हणा. विजयाताई सांगू. करा पाहिजे. विद्याताई 12 वाजता. हा असं सांगू नका कोणीही. हा ठीक आहे. विजयाताई आवाज नाही येते. विजयाताई अनम्यूट व्हा. विजयाताई अनम्यूट व्हा. हा आता सांगा. मांचयो व्यभिचारेण भक्तियोगेन सेव मन्मना भव मद्भक्तो मद्याजी. काही पहिले अध्याय आणि श्लोक सांगायचंय. गुण कमी होतात. अध्याय किती? अध्याय मी सांगू का? अध्याय
18 आणि श्लोक 65. म्हणा. कृपया पहिले अक्षर काय आलं होतं त्यांच्यावर म आता? म म न. भक्तो मद्याजीमां नमस्कुरु मामेव सत्यन्ते प्रतिजाने प्रियोसि मे. म. माधव गट मंगलाताई आता म्हणा तुम्ही. म. होत आहे. अध्याय 8वा श्लोक 15वा. हम्म. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालय शाश्वत दुःखालयमशाश्वतम् नाप्नुवन्ति महात्मानं संसिद्धिं परमांगताः. त अक्षर आलेलं आहे. सीमाताई म्हणा. केशवगड सीमाताई. अध्याय 2 पहिला श्लोक. तथा कृपया पूर्णालेक्षणम् इदन्तमिदं वाक्यम् उवाच मधुसूदनः. न तुझ न. न. माधुरीताई माधवगड. हो हो म्हणते. माधुरी. हो हो. दुसरा 6वा श्लोक. चैतद्विमत्कतरन्नो गर्यो वाजयिमयदिवानुजयेयु तामेव प्रमुखे धार्तराष्ट्राः. ट आलेलं आहे. ट. सोहम. सोहम म्हणजे कोण आता आहे? वर्ण आहे का श्लोक पण? आहे. ट वर्ण आहे. ट वर्ण आहे का श्लोक? समोरून नाही आहे काही. हा मग त त त त घ्यायचा ताई. त. त घ्यायचा ना. हा. आहे. कोणता गट आहे? म्हणू का नाही? नाही सोहम कोण आहे केशव गटामध्ये? सोहम याच्यावर मी आहे ताई. कोण आहे? हा म्हणा ना मग तुमचा टर्न आहे. येलो साड़ी वाले ने सोहम. सोहम. हा तुमचा आहे सोहम. आप म्यूट होइए. श्लोक क्रमांक 10. म्हणताय ना. कौन सा हा काय मी म्हणताय ना. अध्याय कौन सा है? अध्याय शारदाताई म्हणताय का तुम्ही? हो मी म्हणते. नाही नाही शारदाताईंचा टर्न आहे सोहम नावाचा. वो त्यांना येलो म्हणू साड़ी द्या. में जो ताई है ना वो बोल रहे हैं उनका पर आवाज नहीं आ रहा है. उज्ज्वला. अध्याय क्रमांक 15 आणि श्लोक क्रमांक 4. ततपदं तत्परिमार्गितव्यै यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्य यतः प्रवृत्ति प्रसृता स्फुराणि. न आदते. न. मग स्वातीताई माधवगड. हा अध्याय 15वा. न न न न माझा आवाज येतोय आवाज? हो हो. हा. श्लोक. अध्याय 7वा श्लोक क्रमांक 25. नाहं प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः मूढो यन्नाभिजानाति लोकमजमव्ययम्. म. दर्शनाताई केशवगड. हो. अध्याय 6वा श्लोक क्रमांक 12वा. नाही सॉरी सॉरी म्हणत आहे. एक मिनिट. अरे यार मी लिहिलं होतं ना. आहे का? एक सांग पटकन म्हणते. एक मिनिट म्हणते. म कोणता आहे श्लोक? आणि आलंय म.
हो 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 आहे, श्लोक तोंडामध्ये आहेत पण एकदम पटकन. 18 श्लोक, 18 अध्याय, श्लोक क्रमांक 58. कोणता अध्याय? 18 अध्याय, श्लोक क्रमांक 58. म्हणा. मच्चित्त सर्व दुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेत्त्वमहंकारा न श्रोष्यसि विनक्ष्यसि. सुमनताई. हो, काय आलंय? सुमनताई. हा बोला. आलाय. आवाज येतोय का? हा आलं. हो येतोय. हो सशाचा. हा स ओके. हा हो बोलते ताई. अध्याय. हा अध्याय आणि आहे. हा 9 अध्याय आणि 7वा श्लोक. म्हणत आहे. हा हा ताई. 9 अध्याय आणि 7वा श्लोक. सर्वभूतानि कौन्तेय प्रकृती यान्ति मामिकां कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्. मग अक्षर आलेलं आहे उज्ज्वला ताई. हा अध्याय 12 श्लोक क्रमांक 8. मय्येव मनाधत्व मयि बुद्धिं निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वो न संशयः. अक्षर सांगा शेवटचं. य. मंगलाताई. य अक्षर आलंय. मी म्हणू का? केशव माधव गटातलीच आहे. माझं नाव घेतलं का तुम्ही? मोरे मंगला. हो मंगलाताई घेतलंय. हो तुम्ही म्हणणार आहात की? हो म्हणते ताई. हा मग म्हणा. अध्याय 1 श्लोक 3. यद्यपि तेन पश्यन्ति रूपो चेतसः कुलक्षय तन्तोषम् आलंय ताई. य म्हणले ताई. यद्यपि तेन पश्यन्ति रूपोपहत चेतसः. बरोबर आहे. य मध्ये दुसरा म्हणू का? हा अध्याय कितवा सांगितला तुम्ही? 3. हा आणि श्लोक अध्याय पहिला आहे. पहिला अध्याय ताई. श्लोक 3. 38वा श्लोक आहे. 3 कसा येईल ताई? 38वा श्लोक आहे. 38वा. हा असं नका करू ताई. मी लिहिले माझ्या चूक झाली. 38वा बरोबर. हा तेच म्हणा. हा बरं ठीक आहे. अक्षर काय आलं शेवटचा? म. आलंय. म 38वा बोलला ना. हा अक्षर आलेलं आहे. विजयाताई. अध्याय 11 आणि श्लोक 47. म्हणत आहे. श्री भगवान मया प्रसन्ने तवार्जुनेतं रूपं परं दर्शितमात्मयोगा तेजोमयं विश्वमनन्तमाद्यै यन्मे त्वदन्येन न दृष्टपुरो. र आलेला आहे माधुरीताई. म आहे ना ताई. पूर्व म नदेश. एक मिनिट. अध्याय शेवटचा. 18 श्लोक
रागी कर्मफल प्रेप स्वर्ग लुप्तो हिंसात्मको हर्ष शोकान्वित करता राजस परिकीर्तितः. शेवटचं अक्षर ताई तो काय? सीमाताई हो हो हो. अध्याय हो. अध्याय 3 28वा श्लोक. तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु इति सज्जते. अक्षर आलेलं आहे स्वातीताई. तो अध्याय 12वा श्लोक 7वा. तेषामहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसाम्. म आला म. शारदाताई. केशवगड शारदाताई. कोणता आला ताई? काय म आला का? मम अध्याय क्रमांक 15 श्लोक क्रमांक 7. ममेवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनशस्तानींद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. तो आलेला आहे सुमनताई हो ताई. माधवगड. हो. हो ताई बोलते. हा 8 अध्याय आणि 7 श्लोक. अध्याय कोणता? 8. हा 8वा आणि 7वा श्लोक. तस्मात् सवर्षेषु कालेषु मामनुस्मर युद्ध च मय्यपीर्तमनोर्बुद्धिर्मा वैश्यस्य संशय. म आलाय दर्शनाताई. अध्याय 9वा श्लोक क्रमांक 12वा. मोघाशा मोघ कर्माणो मोघज्ञाना विचेतसः राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं. तो आलेला आहे उमाताई. म्हणते मी. उमाताई. मी शोधते. केशवगड हात वरती नका करू. हा कंपल्सरी राऊंड आहे ना त्यामुळे. उमाताई येत आहे का की तुमच्या गटातलं दुसरं कोणाला देऊ चान्स? हो द्या कोणाला, मला मिळत नाही. हा म्हणा. कोण म्हणताय? माधुरीताई का? माधुरीताई म्हणा. अध्याय ततः पदन्तत् परिमार्गितव्यं यद्गतान् निवर्तन्ति भूया त्वमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यस्मिन् गतं पुराणी. अध्याय आणि श्लोक नाही सांगितलं ताई. अध्याय आणि श्लोक नाही सांगितलं. हो मला आहे ना ऍक्च्युअल मी वाटलं होतं म्हणून मी शोधत होती तर विसरून गेली. श्लोक अध्याय 15वा आहे आणि श्लोक कोणता आहे? 4था आहे. मगाशी झालं ना हे. मगाशी मध्ये कोणी झाले. हा हा श्लोक झालेला आहे. एक मिनिट. हा तेच सांगते. आता माधुरीताई तुम्ही म्हणणाऱ्यांचा हा मगाशी झाला आहे.
अध्याय 16 आणि श्लोक 30. तेजक्षमादृतिशौचम अद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवीं अभिजातस्य भारत. मी बोलणार होते तोपर्यंत तुम्ही बोलून घ्या. त्यांचाच टर्न होता असं आधीच सांगितलं. आपल्याला सगळ्यांना म्हणायचंय तुम्ही मदत करायचे, सोडून द्या ते. आता दुसरा जो राऊंड होणार आहे तो कसा असणार आहे, वैयक्तिक राऊंड आहे. तुमच्या समोर एक एक श्लोक म्हटले जातात, तर त्याच्या अंतिम अक्षरावरनं पहिला केशव गटाला चान्स मिळेल. असं नाही होणार, कोणताही गट नसेल, फक्त हात वरती करा. कोणताही असू शकतो, केशव गट, माधव गट, कोणीही म्हणू शकतो. फक्त हात वरती करायचा. नाव घेतल्यानंतरच तुम्ही म्हणायचंय हा, कारण कोणाचा हात वरती झाला पहिले ते आम्हाला कळणार आहे. हा, तर तुम्ही फक्त श्लोककडे लक्ष द्या आणि त्याचं शेवटचं अक्षर नीट ऐका. चला. बरोबर. नाही येते, आवाजच नाही येते आम्हाला. आवाज नाही येत. ऐकायला येत नाहीये, ऐकायला येत नाहीये. एक मिनिट. हा, इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्ष्यसे शुभात्. कोणाला म्हटलं? मी म्हणू ना. स्वातीताई वर झालं. स्वातीताई, अध्यायाचं नाव सांगायचंय का ताई? हो हो. अध्याय 9 श्लोक क्रमांक 19. तपाम्यहं वर्षं निगृणामृत्सुजामि च अमृतै चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन. अश्रद्धधाना पुरुषः धर्मस्यास्य परन्तप अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्यु संसारवर्त्मनि. नो 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 शारदाताई. अध्याय क्रमांक 3 आणि श्लोक क्रमांक 18. न एव तस्य कृतेनार्थो न कृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः. योगीनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान् भजते यो मां समे युक्ततमो मतः. अध्याय 14 6 श्लोक. निर्मल सहस्रयुग पर्यन्तं हर्यत् ब्रह्मणो विदुः रात्रयुग सहस्रान्तान्ते रात्रविदो जनाः. नो जनाः. हो ना. नो 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 नळाचा. विजयाताई, विजयाताई. अध्याय 15 श्लोक 5. निर्माण मोहाजित संतोषा अध्यात्मनित्या विमुक्तकामाः द्वन्द्व सुख दुःख संज्ञा गच्छन्ति अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. दर्शनाताई. एक सेकंद सांगते. हात वर करून तुम्ही हे केलं, वेळ घेतला. नाही एक मिनिट. नाही
संतोष अध्याय 3 25वा श्लोक. म्हणा. सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांसका लोकसंग्रहम्. अच्छा. तुल्यनिन्दास्तु निर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः. रो रो की हो? र र उमाताई र र र रव्याचा र. उमाताई म्हणताय ना की दुसऱ्याकडे चार तसं नाही ताई, गुण कमी होणार मग. हा आलं आलं. अध्याय हा म्हणा म्हणा. आणि श्लोक दुसरा. राजविद्या राजगुह्यं पवित्रं इदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. हा श्लोक झालाय ताई. झालेला आहे हा. हा श्लोक झालेला आहे. तुमची संधी जाते ताई. माधुरी ताई घ्या. माधुरी ताई. अध्याय 10वा श्लोक 23. रुद्राणां शंकरच्चास्मि वित्तेषु यक्षरिक्षसा वसूनां पावकच्चास्मि ऋषिखला. तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरा भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसां. मोक्षर आलेला आहे. विजयाताई. अध्याय 10 आणि श्लोक 25. भृगुं गिरामस्मेकमक्षरम् यज्ञानाय जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः. तत्त्वं रजस्तम इति गुणा प्रकृतिसम्भवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्. उमाताई. अध्याय 7वा आणि श्लोक 1. मय्यासक्त मनः पार्थ योगैयुञ्ज मदाश्रयः असंशयमसंभ्रमं माय यथा ज्ञानासि तच्छृणु. तमस्त्वज्ञानमजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिस्तन्निबध्नाति भारत. सीमाताई हे उज्ज्वलाताई. हा एक मिनिट. नाही सॉरी सीमाताईने हात वरती केला ना. हा सीमाताई म्हणा येत असेल तर. 16वा. तस्माश्चास्त्रं प्रमाणं कार्याकार्यव्यवस्थितौ ज्ञात्वा कर्तुं रसि. श्री भगवानुवाच प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पाण्डव न त्वेष्टि सम्प्रवृत्तानि न निवृत्तानि काङ्क्षति. उमाताई. अध्याय 6वा आणि श्लोक 43. तत्र तम बुद्धियोगल लभते पौर्वदेहिकं ययते च ततो भूयः संसिद्धो नंदन. अशा प्रकारे आपल्या इथे राऊंड 2 पूर्ण झाले. आता तिसऱ्या राऊंडला सुरुवात करणार आहोत आपण. तिसरा राऊंड आता तुमच्या समोर आयोजक एक अक्षर देतील. हा काय अक्षर द्या.
केशव गटाला प्रथम अक्षर दिला जाईल. आवाज आवाज नाही येते. चमच्याचं च. कमळ कमळ को म्हणतात ऐका. कमळाचा को. कमळाचा क. केशव गटावरती आहे. मी नाव घेते. उज्ज्वला ताई. हा, एक मिनिट. विजया ताई सुरुवात करा. वेळ नाही मिळणार. जास्तीत जास्त म्हणायचंय. अध्याय 11 आणि श्लोक 43. इच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विष्णुमूर्ते. उज्ज्वला ताई पटकन. क वर्ण. क वर्णच तुम्हाला म्हणायचे सगळ्यांना जास्तीत जास्त. म्हणा. अध्याय 3 श्लोक क्रमांक 20. कर्मण्येव हि संसिद्धिम् अस्तिता जनकादयः लोकसंग्रहं नैवापि कर्तुमर्हसि. पुढे सीमा ताई. तिसरा अध्याय 6वा श्लोक. कर्मेंद्रियाणि संयम्य मन्यते. विजयाताई. अध्याय 11 श्लोक 37. कस्यचित् नरेरन्महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्यादित्रे अनन्तदेवेश जगन्निवास मकरं सदसत्परय. उज्ज्वला ताई. हा, अध्याय 3 श्लोक क्रमांक 15. कर्म ब्रह्मोद्भवमिति ब्रह्माक्षर समुद्भवम् तस्मात् सर्वगत ब्रह्म नित्ययज्ञे प्रतिष्ठितम्. दर्शनाताई. होते. अध्याय क्रमांक 3 आणि श्लोक क्रमांक 20. कर्मण्येव हि संसिद्धिम् अस्तिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि सम्पश्यन् कर्तुमर्हसि. दर्शनाताई. अध्याय 14 16 श्लोक. कर्म सुकृतस्य सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःखम् अज्ञानं तमसः फलम्. उज्ज्वला ताई. अध्याय 3 आणि श्लोक क्रमांक 34. काम एष क्रोध. श्री भगवान वाच. काम एष क्रोध एष महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिणम्. विजया ताई. अध्याय 14 आणि श्लोक 21. अर्जुन उवाच कैर्लिङ्गैस्त्रिङ्गुणानेतान् अतीतो भवति प्रभो किमाचारत् एतां स्त्रीगुणान् विवर्तते. सीमा ताई. अध्याय 3 41 श्लोक. तस्मात् त्वमिन्द्रियं ज्ञातो भरतर्षभ आत्मान विहेन ज्ञानविज्ञाननाशनम्. पुढे उज्ज्वला ताई म्हणा. उज्ज्वला ताई येते. त्यांनी म्हटलं ना म्हणू का? म्हणू द्या कोण उज्ज्वला ताई म्हणा पटकन. सीमा ताई तुम्हीच म्हणा. सीमा ताई वेळ संपत आली. 25 श्लोक. तदित्वपि संध्याव्यक्रिया दानक्रियाश्च विविधा क्रियन्ते मूर्तिकाङ्क्षी.
अध्याय शारदा दुस- ताई येत आहे? अध्याय शारदा दुसरा ताई? श्लोक तिसरा. हा 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 म्हणा म्हणा. क्लैब्यमात्मगमपार्थ नैतत्त्वय्युपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं चक्रोत्तिष्ठ परन्तप. उज्ज्वलाताई. अध्याय 4 श्लोक क्रमांक 18. कर्मण्ये कर्म पश्यन् कर्मण्ये च कर्म यः सबुद्धिमान् मनुष्येषु संयुक्त कृष्ण कर्म कृत. विजयाताई. अध्याय 12 श्लोक 5 क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता दुःखम ऍड्रेस करून ठेवा. सीमाताई. अध्याय 3 6 श्लोक कर्मेंद्रियास्ते इंद्रियार्थां विमूढात्मा झाला ताई तो श्लोक. सॉरी उज्ज्वलाताई उज्ज्वलाताई. अध्याय 4 आणि श्लोक क्रमांक 17. कर्मण्यो हि बोद्धव्यं व्यतिविकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. वेळ संपली. आता दुसऱ्या गटाला एक अक्षर दिलं जाईल. माधव गटाला आहेत का? अर्चनाताई आहेत? अर्चनाताई आहेत का अर्चनाताई? आहे. हॅलो. दुसऱ्या गटाला एक अक्षर द्यायचे. म्हणता येते म्हणू का? उमाताई. अध्याय 7 आणि श्लोक 14. दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यता मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतान्तरन्ति ते. माधुरीताई. दृष्ट्वा तु पाण्डवानि दुर्योधनस्तथा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. अध्याय पहिला दृष्टांत. उमाताई म्हणा. तो अध्याय पहिला श्लोक 43. दोषैरते कुलज्ञानां वर्णसंकरकारकैः उच्चादते जातिधर्मात् कुलधर्माश्च शाश्वतः. सुमनताई. हो बोलते. अध्याय 2 आणि श्लोक क्रमांक 49. फास्ट बोलायचंय आपल्याला. जास्तीत जास्त झाली पाहिजे. वेरेण हव्यर कर्म बुद्धी योगाध्वनंजय. स्वातीताई म्हणत. गुरु प्राज्ञा पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते. अध्याय आणि श्लोक क्रमांक. अध्याय 17 श्लोक क्रमांक 14. उमाताई. अध्याय पहिला श्लोक क्रमांक 18. द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुः शंख खाद्यान्यु पृथक् पृथक्. अध्याय 11 श्लोक क्रमांक 51. इदानीमस्मि संवृत्तः प्रकृतिं गतः. अध्याय 18 श्लोक क्रमांक 8. दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशवयाच्यते न कृत्वा राजसञ्जागन् नैव त्यागफलं लभेत्. उमाताई. अध्याय 4 आणि श्लोक 28. द्रव्य यज्ञ योग यज्ञास्तथा स्पर्धे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतयश्च
संशितव्रताः मंगलाताई होत आहे कोणतं अक्षर येत आहे द द द तुम्ही पुढे बोलू का मी द प्रत्येकावर द आलेले आहे मी बोलू का स्वातीताई अध्याय दुसरा श्लोक क्रमांक 49 दुरे दुरे नयवर बुद्धी झालाय ताई जय हा झाला जे झाले ते म्हणू नका उमाताई थांबा मी म्हणते लक्ष द्या तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या हा अध्याय ताई अध्याय तिसरा श्लोक 11 नित्यमवद्यो यत्ते सरसस्य भारत तस्मात् सर्वाणि विश्वानि न तत्त्वं शोचितुमर्हसि. एक मिनिट एक मिनिट तुमच्या ग्रुपमध्ये खूप तुमच्या गटात गोंधळ आहे. एक मिनिट थांबा. दोघी जणी म्हणतायत माधुरीताई आणि विजया चित्रताई. विजया चित्रताई तुमचा आवाज बंद करा. नाही म्हणत आहे नाही पण आवाज येतो तुमच्याकडून. हा आता फक्त स्वातीताई तुम्ही म्हणा. आता मध्ये कोणी म्हणू नका. स्वातीताई अध्याय 17 श्लोक क्रमांक 20 दातव्यमिति यद्दानन्ति यतेनुपकारि देशे काले तदाते तद्दानं सात्विकं स्मृतम्. उमाताई म्हणा. अध्याय दुसरा श्लोक 13 यथा देहे कौमारं यौवनैर्जरा तथा देहांतर प्राप्ति धीरस्तत्र न मुह्यति. स्वातीताई म्हणा. अध्याय क्रमांक 16 श्लोक क्रमांक 5 दैवी संपत्ती मुक्ताय निबंधाय सुरीमता वासितस्तंपदं दैवीं अभिजातोऽसि पांडव. माधुरीताई सांगा अध्याय क्रमांक सांगा. झालाय हा श्लोक झालाय ते 18वा श्लोक हा उमाताई म्हणा तोपर्यंत. अध्याय दुसरा श्लोक क्रमांक 49 दूरेण झाला ते हा पण झालाय. हा पण झालाय. वेळ संपली. हा पण झालाय. वेळ संपली. जे झाले त्यांना टिक मार्क करून ठेवत चला म्हणजे मग आपल्याला दुसरे समजतात की कुठले राहिलेले आहेत त्याच्या पुढचे म्हणायचे. सुरुवातीलाच सांगितलं किंवा लिहून ठेवा. आता वेळ झाली. आता चौथा राऊंड खेळतोय आपण. आता आपण चौथ्या राऊंड कडे जाऊया. चौथा राऊंड आता तुमच्या समोर एकतर श्लोकाचं पहिलं चरण तुमचं जाईल. तुम्हाला अध्याय ओळखायचा आहे किंवा तुम्हाला अध्यायाचा नंबर सांगितला जाईल त्याचं नाव ओळखायचं आहे. ओके. आपल्या आवाज खूप होत आहे. आवाज खूप ब्रेक होतोय आम्हाला. सगळेजण म्यूट करा. बोल विचारल्यानंतर ऑन करू ना. ते सगळ्यात उत्तम. हा रागिणीताई तुम्ही देताय का श्लोकचं पहिलं चरण? हा सुरुवात करा. चौथा अध्याय विचारते. 5वा अध्यायाचं नाव. अध्याय 5वा कर्मसन्यास योग. केशव गटाचं आहे. मध्ये कोणीच बोलू नका. केशव गटामध्ये 5 जणांपैकी केशव गटाच्या दर्शना त्यांनी सांगितले. हा हात वरती करा. मी नाव घेतल्याशिवाय कोणी बोलू नका. ओके ठीक आहे. खाली महानुभावान अध्याय ओळखायचा आहे तुम्हाला. केशव गट 11वा अध्याय. 11वा अध्याय आहे का बरोबर? नाही. कुठला मला ऐकूच नाही आला. मला श्लोक नाही कळलं. काय म्हणतात? समजलंच नाही बरोबर. महानुभावान आपका माइक से बहुत दूर है ना तो आवाज नहीं आ रही. आवाज आई नहीं. हमको शुरुआत ही नहीं सुनाई दे रही. हमें
अभी से और स्टार्ट करो ये राउंड बराबर. अरे आम्हाला ऐकूच नाही त्यांनी पुढचं. ओके 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 पटकन ताई, आपल्याकडे वेळ खूप ठीक आहे कमी आहे. ठीक आहे, मी परत त्यांना सांगते. आपण तुमचा आवाज कमी झाला तर त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. हा आता सांगते. गुरुन हत्वा हि महानुभावान. 11वा अध्याय. कितवा अध्याय? 11वा. काय बरोबर आहे. 11वा अध्याय म्हणते, बरोबर आहे का ताई? नाही. दुसरा अध्याय. एक काम करा, हे जे हा जो एक चरण बनलेला आहे ना, त्याच्या पुढचं म्हणायला प्रयत्न करा. ज्यांना जमत असेल त्यांनी त्याच्या पुढचं म्हणायला सुरुवात. महानुभावान श्रेयो भोक्तुमपि लोके हत्वा सगळ्यांचेच आवाज येत आहे असं म्हणू नका. केशवच्या गटाच्या दोघींनी बनलेलं आहे गाणं, सीमाताई आणि दर्शनाताई. हा मी दुसरा अध्याय 5वा श्लोक आहे ताई. बरोबर. दुसऱ्या विचारते. अध्यायचं मी हे चरण म्हणायले. श्लोकाचं पहिलं चरण म्हणते, त्याच्यानंतर दुसरं चरण, तिसरं, चौथं म्हणायचंय. देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः. एकानेच म्हणायचं फक्त, बाकीच्यांनी डिस्टर्ब नका करू, म्हणजे मग येतं किंवा नाही ते कळतं आपल्याला. एक सेकंद. देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वा परस्परं भावयन्त श्रेयः परमवाप्स्यथ. बरोबर. कर्मयोग. कुठला आहे? अध्याय 3 श्लोक क्रमांक 11 कर्मयोग. अध्यायाचं नाव कर्मयोग. नेक्स्ट. 3च प्रश्न विचारायचे ना ताई? केशव गटाला 3, मग माधव गटाला 3 झाले का? केशव गटाचे 3. आता माधव गटाला. ठीक आहे. चौथा अध्यायाचं नाव? ज्ञान कर्मयोग. नाही, ज्ञान कर्म संन्यास योग. ज्ञान कर्म संन्यास योग नाम. आता श्लोक सांगते. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यांश चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः प्राणापानं समो कृत्वा. देहिनाम थोडंसं ते माझं. चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः प्राणापानं समो. काय एकदा परत सांगता? स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यांश. स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्यांश चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः प्राणापानं समो कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ. अध्याय 5वा आणि श्लोक क्रमांक 27. बरोबर. अध्याय 5वाचं नाव सांगा ते. कर्मसन्यास योगो नाम. ओके. 7वा अध्याय. अजून एक. एक विचारायचं आहे ना अजून त्यांना. विचारत आहे एक अजून. ठीक आहे. श्लोक पूर्ण करा. सर्वद्वाराणि संयम्य या ते मनसा स्मरन्. द्वाराणि संयम्य मनोहृदी निरुद्धच आहे ना ते. सर्व द्वारांनी मनोहृदी निरुद्धच आहे. माधव गटापैकी कोणी? सांगा ना, परत श्लोक म्हणा. सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदी निरुद्धच भूर्ज्ञाधायात्मन प्राण आस्थितो योगधारणाम. बरोबर. कुठला अध्याय नंबर? 8वा. अध्यायाचं नाव? अक्षर ब्रह्म. अक्षर ब्रह्मयोग. अक्षर ब्रह्मयोग. ओके. अशा प्रकारे आपले 4 राऊंड आता इथे संपलेले आहेत.
आणि आजचा आपला स्कोर आता झालेला आहे. गुणांची संख्या सांगते. गुण महत्वाचे नाहीयेत, हे फक्त आपल्यामध्ये एक प्रकारचं एकत्रीकरण म्हणजे एकमेकांना सहाय्य करणं, कॉपरेशन ज्याला आपण म्हणतो, ते पण आपण इथे बघत होतो. आणि त्याचबरोबर थोडीफार शिस्त, कारण ही अंताक्षरी आपण खेळतोय ती काही फक्त मजेसाठी नाही, तर आपण ही भगवद्गीतेची अंताक्षरी खेळतोय. थोडंसं शिस्तीचं पालन होणं गरजेचं आहे. भगवंताचं नामस्मरण आपण करतोय, फक्त एका वेगळ्या पद्धतीने करतोय. त्याचं गांभीर्य लक्षात घेणं सुद्धा तेवढंच महत्वाचं होतं, म्हणून आपण इथे गुण ठेवलेले होते. तर आज सगळ्याच दृष्टीने म्हणजे चांगलं आणि व्यवस्थित कॉपरेशन पण आपल्याला खऱ्या अर्थाने केशव गटामध्ये दिसून आलेलं होतं. त्यांना मिळत आहेत 50 पैकी 42 गुण आणि माधव गटाला मिळत आहेत 50 पैकी 38 गुण. ओके, परत सांगते, गुणांचं महत्व जास्त नाही आहे. आपण एकंदरीत तुम्ही कोणते श्लोक म्हणाले, परत रिपीट झालेत का, अध्याय क्रमांक सांगितला किंवा नाही सांगितला, त्यानुसार तुमची गुणांची काय झालेली आहे इथे गोळाबेरीज झालेली आहे, कमी जास्त झालेले आहेत, पण दोन्ही जवळजवळ सारखेच आहे. फक्त आपण ते एक शिस्तीसाठी म्हणून काय आहे दिलेले मार्क आहेत. ओके, हा प्रयत्न हा ठेवायचा आहे की पुढच्या वेळी आपण अजून चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर सगळ्यात पहिले जेव्हा आपल्या जवळ एकच फक्त विनंती करायची वाटते की जसं तुम्हाला सूचना दिल्या जातात त्या सूचनांचं कृपया पालन करा, कारण आपला अंताक्षरी हा अजून आपण खूप चांगल्या पद्धतीने कसा बनवू शकतो हे आपल्याला बघायचं आहे ना. प्रत्येकाचं नाव घेतल्या जातं इथे, तुम्हाला वर्ण सुद्धा दिलेली आहेत. मग माझ्यावरती कोणतं अक्षर आलंय, काय चाललंय असं व्हायला नको. आपण पूर्णपणे तिथे सहभागी होणं अपेक्षित आहे. वर्ण तुम्हाला क्रमांक वगैरे सगळं काही लिस्ट पण पाठवलेली. मी परत सांगते, जे जो अंताक्षरीमध्ये भाग घेईल त्याने कृपया आपल्या ग्रुपमध्ये कोणते कोणते साधक आहेत त्यांच्याशी सुद्धा कोऑपरेट करा, कोऑर्डिनेशन ठेवा, त्यांच्याशी सुद्धा आधी बोलून घ्या, संपर्क साधा, जेणेकरून आपण सगळे एक आहोत हे आपल्याला या अंताक्षरीमध्ये दिसलं पाहिजे. एका अर्थाने आपण विविध ठिकाणाहून आज एकत्रित झालेलो आहोत. महाराष्ट्र विविध कानाकोपऱ्यातून, कदाचित देशामधूनही असेल है ना, तर तेव्हा तो आपण कशा प्रकारे उत्तम साजरा करू शकतो याच्याकडे आपलं लक्ष निश्चितच असलं पाहिजे. आजही कार्यक्रम खूप छान झाला. तुम्हा सगळ्यांच्यामुळे खरोखर अंताक्षरीला एक उत्तम, आज आपण म्हणूया एक वेगळी दिशा मिळाली किंवा एक वेगळा आनंद आपल्याला मिळाला आहे. तुमचं मनपूर्वक आभार सगळ्यांचं. आपण शेवट फक्त प्रार्थनेने करूया. काही प्रार्थना घ्या शेवटची. तुमच्यामुळे आम्ही एवढा चान्स चांगला मिळाला, आम्हाला चालना मिळाली, करता आलं आम्हाला प्रॅक्टिस पण. तुमचे खूप सुचिताताई, तुमचे स्मिताताई, खूप धन्यवाद. तुमचे आम्हाला गटात सामील केलं आणि त्यामुळे आम्हाला चान्स मिळाला, आम्ही एवढं काही करू शकलो. आणि असं तुम्ही दर शनिवारी घेतलं तरी हरकत नाही, मग आपली प्रॅक्टिस भरपूर होत जाईल. मुख्य म्हणजे आमचा अभ्यास झाला जास्त, आम्ही त्या आणखीन थोडा आम्ही अभ्यास केला. अभ्यास झाला नव्हता, यावेळेस जास्त अभ्यास झाला. झालेला नाही. माझ्या घरी प्रोग्राम आहे तर माझा अभ्यास काही झालेला नाही, फक्त माझं पाठांतर जे आहे त्या आधारित मी केलं. आज सुद्धा मी तुम्ही ज्याप्रमाणे सांगितले होते राऊंड त्याप्रमाणे पाहते म्हटलं, पण पाहणं नाही झालं. आणि पेशंट भरपूर होते, माझं दवाखाना डॉक्टर आहे मी, तर माझ्या आतापर्यंत पेशंटच होते. पेशंट झाले, मी जेवली नाही आणि अगोदर बसली इथे, मग घरी येऊन म्हटलं शांत राहतो घरी येऊन बसली आणि मग बसली, तशीच डायरेक्ट बसली आहे मी. वेगवेगळ्या तुमचे सगळ्यांचे जे चेहरे आहेत ते पूर्णपणे फुललेले आहेत. खूप छान वाटते. आणि आम्हाला इतका उत्साह येतो, असं वाटतंय दर शनिवारी राऊंड राहायला पाहिजे. तुम्ही प्रत्येक जण महिन्यात तरी आपल्याला चान्स मिळेल असं वाटतंय. प्रॅक्टिस पण आपण तीन शनिवार घेत आहोत, तिसऱ्या शनिवारी घेत आहोत सध्या तरी. आमची कशी शृंगेरीची डेट यायची, डेट आली नाही अजून आम्हाला, तर ती प्रॅक्टिस तर आमची चालू आहे तशी रोजच. ओके, गुड. आम्ही सोमवारी जॉईन होणार त्याला, भगवद्गीतेचे क्लास सुरू होणार आहेत ना, तेवढे आमचे उच्चार स्पष्ट येत नाहीयेत अजून. नाही होईल ते सगळ्यांना आपोआप. अंताक्षरीसाठी उच्चाराकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आपण ते क्लासेस घ्यायचा विचार करत आहोत की प्रत्येकाचा उच्चार हे व्यवस्थित व्हावेत म्हणून.
चालेल. तुम्ही चला, सगळेजण करूया शेवट प्रभू काही आम्हाला प्रार्थना ही घ्या. संधी देतात. आमच्या सगळ्या ग्रुप करून मी आभार मानते तुमच्या सगळ्यांचे. ग्रुप कडून आभार. धन्यवाद ताई. धन्यवाद. सगळ्यांचं मनपूर्वक आभार. ताई शेवटची प्रार्थना घेऊ. हा, हो घ्या ताई. त्यांनी योगे प्रार्थना घ्या. आनंदो वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय गुरुदेव ताई. रामकृष्ण. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. सर्वांना. पुढच्या वेळी परत प्रयत्न करा अंताक्षरीसाठी. चांगली तयारी करून येऊ. हो.